कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काल मी रुपालीच्या मनातलं ऐकलं, ती आज अधोक्षजकडे जाणार आहे। मी तिच्या मागावर जाते। नाही आत्या, तुम्ही एकट्या नका जाऊ, मी येते तुमच्या बरोबर। मी सुद्धा येतो। एक मिनिट आगारेकर, आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा। मी ऑफिसला येत नाही। बाबा ऐका माझं, तुम्ही तुमच्या कामाला जा, हे काम आम्ही पूर्ण करतो। अगं पण बाबा तुम्ही नका काळजी करू, आम्ही करतो हे काम। बरं ठीक आहे आगारेकर, मी येतो ऑफिसला। हां पण तुम्ही दोघींनी काळजी घ्या, जराही धोका वाटला परत फिरा, मला फोन करा। हो बाबा। बर, कोणत्याही क्षणी रुपाली निघेल, आपल्याला तिच्या मागावर जायचंय। बर, अद्वैतचं काय? ते आज लवकर गेलेत ऑफिसला। आत्या, रुपाली बाईसाहेब निघाल्या की त्यांच्या मागे आपण लगेच निघूया। हो। डाव माझ्या बाजूने फिरला, मी फिरवला, आता सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार। देवी आई करत बसल्या, कसली डोंबलाची देवी आई, कुणी थांबवू शकत नाही आता मला। नाग का मला मदत करतोय ते कळायला हवं। मला वाटतं नाग का मदत करतोय हे सर्पलिपीच्या मजकुरातच असणार, तिथेच कळेल मला। दारातच होतास तू? आधी आतमध्ये ये। अधोक्षज आपल्याला सापडला असं समज। दिवाडकरांनी दिलेली डायरी, मराठीत लिहिलंय। म्हणजे ही नेत्रा आणि इंद्राणीने पेटी ठेवली असणार तिकडे, आणि नाग मला तिथे घेऊन गेला। नागाने पेटी दाखवली, नाग मदत करतोय मला। हे चिन्ह हे चिन्ह
नागाच्या फण्यावर आहे मागच्या बाजूला. हेच चिन्ह आहे. नागाचा आणि सर्पलिपीचा काही संबंध आहे का? तो नाग त्रिनयना देवीने पाठवलेला असं? नाही, पण त्रिनयना देवीने पाठवलेला असेल नाग तर तो मला मदत का करेल? हे सगळं त्रिनयना देवीशी संबंधित आहे, कारण त्रिनयना देवीच्या पेटीत हे पान होतं. पण या सगळ्यातून कसं कळलं की नेत्राचा मृत्यूयोग टळलाय? जरी थोर घनघोर होता दशानन, तरी सत्य हे राम जाणे विभीषण. जरी देवकीने प्रसवलाय काना, यशोदा करी माधवाचे संगोपन. हे राम, विभीषण, देवकी, यशोदा हे रामायण आणि महाभारतातले संदर्भ काय आहेत बंटी? अर्पून दोघास सन्मान सारा, समजून घ्यावा विधीचा पसारा. गतजन्मी विरोचक तुझा देव होता, अरे सर्पयोनी तुझा देह होता. विरोचक त्रेतायुगात अधमी राजा विरोचकची सत्ता असताना त्याचा अधमीपणा जेव्हा सीमा गाठू लागला, सत्तेसाठी त्याने आपल्याच विष्णुभक्त सुपुत्राचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी या शक्तीने देवीचे रूप घेऊन विरोचकाचा नायनाट केल्याची आख्यायिका आढळते. विरोचक हा उल्लेख ग्रंथात होता, त्रिनयना देवीच्या ग्रंथात. विरोचक हा राक्षस होता. विरोचक तुझा देव होता म्हणजे विरोचकाचा दास. सर्पयोनी म्हणजे साप, नाग. म्हणून नाग येत असेल का? विरोचक बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.